नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आकाश मानसीला म्हणत असतो की मानसी, असा एखादा दिवस किंवा असा एखादा क्षण जात नाही जेव्हा आपण दोघेजण भूमीची आठवण काढत नाही. आपण नेहमीच भूमीला मिस करत असतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की भाऊजी, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि काल तुम्ही बघितलंत ना, काल मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही दोघांनी एकत्र बसून इथे बाळकृष्णाची पूजा केली. आता तरी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना अक्कल यायला हवे आणि त्यांनी भूमिताईला आपल्याकडे परत पाठवून द्यायला हवं. त्यांना कळायला हवं की तुम्ही आणि भूमिताई आयुष्यभरासाठी जोडलेत, हे त्यांना कळायला हवं ना. तेव्हा इथे रागिनी त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की मानसी, काही झालं ना तरीसुद्धा त्या संकर्षणला भूमीला आपल्याकडे पाठवावंच लागेल. कारण जर त्याने तसं नाही केलं तर मी काय करेन ना, हे त्याला कळणारसुद्धा नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूमीला आता आपल्याकडे यावंच लागणार आहे. कारण आता अर्धी माहिती मी शोधून काढले, बाकीची माहिती मी लवकरच शोधून काढणार आहे. तेव्हा रागिनी येते आणि म्हणते, आकाश, अरे कशाबद्दल बोलतोयस तू? कुठली माहिती शोधून काढणार आहेस? तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या, अगं ते कळेलच तुला मी कशाबद्दल बोलतोय ते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मानसी, मी नाश्ता करून घेतो आणि वरती जाऊन मी क्षितिजाचं सगळं आवरून घेतो. तेव्हा ती म्हणते की हो भाऊजी, तुम्ही आरामात खाऊन घ्या, तोपर्यंत क्षितिजाला मी बघते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश थालीपीठ खातो तेव्हा त्याला भूमीचीच आठवण येते. तर प्रेक्षकांनो, संकर्षण अधिकारी कन्फ्यूज झालेला असतो. कारण संकर्षण भूमीच्या प्रेमात पडलेला असतो. तेव्हा तो वरुणला फोन करतो. तो आता वरुणवरती विश्वास ठेवतो. त्याला असं वाटत असतं की वरुण माझा खास मित्र आहे, पण वरुणसारखा मित्र असण्यापेक्षा तो नसलेला बरा. जेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की यार वरुण, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, म्हणजे मला कळत नाही आहे मला काय होतं आहे. अरे मला भूमीमध्ये पल्लवीचा भास होतोय रे. तेव्हा इथे वरुण आता गप्पच बसतो. तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो, काय, याचा तर मी कधी विचारही केला नव्हता की संकर्षण असं काही बोलेल. तेव्हा संकर्षण म्हणतो, वरुण, अरे ऐकतोयस ना तू मी काय बोलतोय ते? मला पल्लवीचा भास होतोय भूमीमध्ये. तेव्हा इथे वरुण म्हणतो, अरे नाही नाही, मी पण विचार करत होतो, मलासुद्धा हे सगळं ऐकून सुखद धक्काच मिळाला रे. मग ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे, भूमी खरं तर चांगली मुलगी आहे. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, पण या सगळ्यामध्ये काही चुकीचं तर नाही आहे ना? माझ्या मनामध्ये चुकीचा विचार येत नाही आहे ना? हे बरोबर आहे का? तेव्हा वरुण म्हणत असतो, का बरोबर नाही आहे? हे बघ, भूमी एक चांगली मुलगी आहे. ती त्या घरामध्ये ओजसची आई तुझी बायको म्हणून राहते. मग जर तुझं प्रेम आहे असं तू तिला सांगितलंस तर याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, नाही, अजून प्रेम वगैरे असं काही नाही, पण मला भूमीमध्ये आता पल्लवीचा भास व्हायला लागला आहे. तेव्हा वरुण म्हणत असतो, अरे मग कुणीतरी पल्लवीची जागा घेत आहे तर चांगलीच गोष्ट आहे ना. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, मी पल्लवीची जागा कुणाला देणार नाही आहे आणि पल्लवी दुसरं कुणी होऊसुद्धा शकत नाही, पण मला भूमीबद्दल काहीसं वेगळंच वाटतं आहे. तेव्हा इथे वरुण म्हणत असतो, तू एक काम कर, तू आता ना पल्लवीच्या फोटोवरती हात ठेव. तुला बघ हेच जाणवेल की पल्लवीसुद्धा तुला तेच सांगते जे तुझ्या मनात आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आपला फोटो घेतो संकर्षण आणि तो आपल्या हृदयाच्या जवळ अगदी कवटाळून घेतो आणि डोळे बंद करतो. तेव्हा त्याला इथे भूमीचा भास होतो. कारण इथे वरुण म्हणत असतो की जेव्हा आपण डोळे बंद करतो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये जे असतं तेच आपल्याला दिसत असतं. संकर्षण बरोबर सुद्धा तेच होणार आहे. जे आपल्या मनात असतं तेच आपल्याला दिसत असतं. तेव्हा इथे संकर्षणला वरुणने सांगितलेलं असतं की तू एक काम कर, पल्लवीच्या फोटोवरती हात ठेव आणि बघ तुला काय दिसतंय. तर त्याला भूमीचा भास होतो आणि संकर्षण म्हणतो की वरुण, अरे मला भूमीचा भास झाला रे. याचा अर्थ काय होतो? म्हणजे माझी पल्लूसुद्धा तोच विचार करते का? तेव्हा वरुण म्हणतो, अगदी बरोबर. अरे तुझी बायको आहे ती किती चांगली होती तुला माहिती आहे ना, आणि पल्लवीचं प्रेम होतं तुझ्यावरती. आता ती इथे नाही आहे म्हणून तू आपलं आयुष्य रडत कुडत घालावं असं तिला अजिबात वाटणार नाही. तू एक काम कर, तू भूमीबरोबर आधी मैत्री कर आणि मैत्री झाल्यानंतर तुझं तिच्यावरती प्रेम आहे हे सुद्धा सांग. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, नाही नाही, आधी मैत्रीच करेन आणि भूमीच्या मनामध्ये नक्की काय आहे ते सुद्धा मला कळायला हवं ना. भूमीच्या मनात काय आहे ते मला कळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, असं इथे संकर्षण म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, संकर्षण म्हणतो, बरं ठीक आहे, मी फोन ठेवतो. भूमी कधी येईल, तिला आधीच काही या गोष्टी कळायला नको. आधी मला फक्त तिच्याबरोबर मैत्री करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी येते आणि म्हणते, संकर्षण, हे बघा,
ओजसच्या स्कूलमधून ना त्याचा रिपोर्ट कार्ड आले, त्याच्यावरती दोन्ही पॅरेंट्सच्या सह्या हव्यात. मी माझी सही केली, तुम्हीसुद्धा तुमची सही करून घ्या. तेव्हा इथे आता पॅरेंट्स म्हणून भूमीने आपली सही केलेली असते आणि इथे संकर्षणसुद्धा आपली सही करतो. तर इथे भूमी आपलं कर्तव्य व्यवस्थित लक्षात ठेवून वागत असते. तेव्हा संकर्षणने सही केल्यानंतर इथे आता भूमी जात असते. तेवढ्यातच संकर्षण म्हणतो, भूमी 1 मिनिट. आणि भूमी तिला म्हणतो की फ्रेंड्स. तेव्हा इथे भूमी त्याच्याकडे बघतच राहते. तिला आश्चर्य वाटतं, कारण अचानकपणे संकर्षण भूमीबरोबर मैत्री करतोय म्हणजे त्यामुळे तिला आश्चर्य वाटलेलं असतं. पण इथे संकर्षणला मनापासून भूमीबरोबर मैत्री करायची असते. तर प्रेक्षकांनो, भूमीच्या घराबाहेर अभिजित आलेला असतो आणि तो त्या घराकडे बघत असतो. अभिजित म्हणत असतो की आता मला ह्या घरावरती लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश क्षितिजाला घेऊन बाहेर येतो. तो म्हणत असतो की मानसी, हे घे, मी क्षितिजाचं सगळं आवरले. सकाळचं तिला जे काही भरवायचं असतं, तिला औषधं द्यायची असतात, सगळं काही देऊन झालं. फक्त आता थोडा वेळ तू तिला घे, माझं एक काम आहे, ते करून मी लगेच येतो. तेव्हा इथे मानसी म्हणते, ठीक आहे भाऊजी, मी घेते क्षितिजाला. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, क्षितिजा आवरलं का बाळाचं? ती आता आपलंसुद्धा कर्तव्य व्यवस्थित पूर्ण करत असते. ती अगदी मावशीचंही कर्तव्य पूर्ण करत असते आणि एका बहिणीचंसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की मानसी, हे बघ, मंदिरातील गुरुजींनी फोटो पाठवलेत इथे गोकुळ अष्टमीचे. तेव्हा इथे आकाश ते फोटोज दाखवत असतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, भाऊजी, फोटो सगळ्यांचे छान आलेत ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, सगळ्यांचेच फोटो खूपच जास्त छान आलेत. पिल्लू, हे बघ, आईचा फोटो तूसुद्धा बघ. मी आणि आईने काल आम्ही दोघांनी मिळून पूजा केली. हे बघ, आमचे फोटो बघ. तेव्हा रागिनी तिथे येते आणि म्हणते, काय रे आकाश, काय बघतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, आत्या, अगं ते गुरुजींनी फोटो पाठवलेत ना, तेच बघत होतो. तेव्हा रागिनी म्हणते, हो का, बघू, मलासुद्धा बघू. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हा बघ ना. तेव्हा मानसी म्हणते की भाऊजी, तुम्ही बघा फोटो, मी क्षितिजाला घेऊन रूममध्ये जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश रागिनीला जे फोटो दाखवत असतो ते फोटो बघत असताना रागिनीला फार आश्चर्य वाटतं. कारण त्या फोटोमध्ये जो माणूस दिसत असतो त्याचा चेहरा जरी क्लिअर दिसत नसला तरीसुद्धा त्याचा चेहरा थोडा थोडा दिसत असतो आणि तो अभिजितच असतो. तेव्हा रागिनी म्हणते, हा कोण आहे माणूस? याला कुठेतरी बघितल्यासारखं का वाटते? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाशला फोन येतो. तेव्हा तो बाकीचे फोटोज काही दाखवत नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या, हा महत्त्वाचा फोन आहे, मला घ्यावाच लागेल. आणि तेव्हा इथे आकाश फोनवरती बोलायला बाजूला गेलेला असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की नेमका तो माणूस होता तरी कोण, त्याचा शोध लावायला हवा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे संकर्षण म्हणत असतो, काय झालं भूमी? अगं, इतकं काय विचार करतेस? हे बघ भूमी, तुला वाटत असेल की संकर्षण लगेच माझ्याबरोबर अशी मैत्री वगैरे का करतोय, हो ना? पण हे बघ, मी खरं सांगू का तुला, आता तू याच घरामध्ये राहणार आहेस. ओजसची तू एवढी छान काळजी घेतेस, मी सुद्धा ओजसची काळजीच घेण्यासाठी प्रयत्न करतोय, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल जो राग आहे तो घालवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी तू खूप मदत केलीस, बरोबर ना? म्हणूनच मी विचार करतोय की आपल्याला दोघांना जर मिळून इथे त्याला मोठं करायचं आहे तर आपल्यामध्ये निदान मैत्री तरी हवी आहे ना, बरोबर ना? तेव्हा इथे भूमी विचार करत असते मनामध्ये. ती म्हणते की बरोबर आहे, जर यांच्याबरोबर मैत्री झाली तर यांना कळेल की मला माझं महाजन कुटुंब परत हवं आहे, माझा आकाश, माझं कुटुंब, मला माझी मुलगी परत हवी आहे आणि त्यांच्याकडे मला परत जायचं आहे, हे तरी यांना सांगता येईल आणि त्यांना कळेल. तेव्हा मैत्री केली पाहिजे. तेव्हा संकर्षण म्हणतो, काय झालं भूमी, कसला विचार करतेस? तेव्हा भूमी म्हणते, नाही संकर्षण, तुम्ही बरोबर बोलताय, आपल्याला आता एकत्र राहायचं आहे, मला ओजसला लहानाचं मोठं करायचं आहे, तुमचीसुद्धा तीच इच्छा आहे. मग आपल्या दोघांच्या इच्छा जर बरोबर आहेत तर मग आपण मैत्री केलीच पाहिजे. एकाच घरामध्ये राहून अनोळखी लोकांसारखं वागण्यापेक्षा मैत्री असलेली कधीही चांगली, नाही का? तेव्हा संकर्षण म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा संकर्षण म्हणतो, फ्रेंड्स? तेव्हा भूमी म्हणते, हो फ्रेंड्स. आणि दोघे एकमेकांना आता शेकहँड वगैरे करतात. तेव्हा संकर्षण बघा खूपच जास्त आनंदी झालेला असतो. तेव्हा इथे भूमी आता म्हणते की ठीक आहे, मी जाते. भूमी रिपोर्ट कार्ड घेऊन बाहेर पडलेली असते. तेव्हा तिला आश्चर्य वाटलेलं असतं की संकर्षणमध्ये एवढा बदल कसा काय होऊ शकतो. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की भूमी, अगं बघ ना, काल जी पूजा झाली ना त्याचे गुरुजींनी फोटोज पाठवलेत, तू पण बघ. तेव्हा इथे भूमी म्हणते, हां दाखवा ना. तेव्हा इथे जे फोटोज असतात ते आता संकर्षण इथे भूमीला दाखवत असतो.
ज्याच्यामध्ये संकर्षण, भूमी दोघेजण आजूबाजूला बसलेले असतात. तेव्हा इथे आता संकर्षण म्हणत असतो, भूमी काही म्हण, पण कालची पूजा खूपच जास्त दणक्यात साजरी झाली. त्यानंतरही ते फोटोज बघत असताना आता तो माणूस पुन्हा एकदा भूमीला दिसतो. ती म्हणते, हा माणूस कोण आहे? याला कुठेतरी बघितल्यासारखं का वाटते? कालच्या पूजेमध्ये तो आला होता, म्हणजे मला या माणसाला बघितल्यानंतर अगदी अभिजितला बघितल्यासारखं का वाटतं? चेहरापट्टी अभिजितसारखीच दिसते. तेव्हा इथे रागिनी आता तिलासुद्धा संशय आलेला असतो, भूमीलासुद्धा संशय आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, जेव्हा ती त्याला प्रसाद द्यायला जाते तेव्हा भूमी त्या माणसाचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही बघता येत नाही आणि तो सुद्धा अभिजित आपला चेहरा सारखा सारखा लपवत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी फोटो तर बघतच नाही, तिला आता अभिजितची आठवण आलेली असते. तो अभिजित तर नाही आहे ना असं तिला वाटत असतं. तेव्हा इथे संकर्ष म्हणतो, ठीक आहे झाले. तेव्हा भूमी म्हणते, काय फोटो झाले पण इतकेच होते का? तेव्हा संकर्ष म्हणतो, भूमी असं काय करतेस, बरेच फोटो बघितले की. तेव्हा भूमी म्हणते, हो का, नाही मला जरा तुमचा मोबाईल देता का, मला ते फोटो जरा अजून बघायचे आहेत, नीट बघायचे आहेत. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, हो घे ना. आणि इथे त्यानं आता भूमीकडे आपला फोन दिलेला असतो. भूमी ते फोटो जेव्हा बघत असते तेव्हा तिला त्या माणसाला बघितल्यानंतर अभिजितचाच भास होतो. ती म्हणते, नाही हा अभिजित असू शकत नाही, कारण अभिजित तर गेला ना, पण त्याच्यासारखा दिसणारा वेगळा कुणीतरी माणूस असू शकतो. या जगामध्ये एकसारखी दिसणारी बरीच माणसं आपल्याला मिळतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश म्हणतो, बरं बरं ठीक आहे मी येतो. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश परत कुठे चाललाय? संकर्षण आणि भूमीचं सत्य शोधायला चाललाय की काय, असंही इथे आता रागिनीला वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित आलेला असतो संकर्षणच्या घराबाहेर आणि अभिजित म्हणत असतो की आता मला या घरामध्ये जावं लागेल. या घरामध्ये जाण्याचे किती रस्ते आहेत, बाहेर पडण्याचे किती रस्ते आहेत, कुठला दरवाजा कुठे आहे, कुठली खिडकी कुठे आहे, हे मला सगळं शोधून काढावं लागणार आहे. कारण मला जी शिकार हवी आहे, माझी शिकार याच घरामध्ये आहे. त्याच्यामुळे मला आता या घरामध्ये जाण्याचा शोध तर घ्यायलाच पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वॉचमन बसलेले असतात आणि अभिजित त्या घराकडेच बघत असतो. अभिजितची नजर पूर्णपणे त्या घराकडे असते. तेव्हा तो म्हणत असतो की कुठे गेले ही भूमी, अजून कशी येत नाही बाहेर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश आता फोनवरती बोलत आलेला असतो. तो आपलं काम करत असतो. फोनवरती बोलत असताना इथे रागिनी त्याचा पाठलाग करत आलेली असते, कारण तिला बघायचं असतं की आकाश नेमकं इथे कुठलं सत्य शोधून काढतोय, नेमकं आता त्याचं महत्त्वाचं काम काय आहे, तो कुणाला भेटायला चाललाय हे मला कळायलाच हवं. तेव्हा इथे रागिनी ज्या गाडीच्या आड लपलेली असते त्या गाडीची मालकीण तिथे येते. ती म्हणत असते, काय हो इथे काय करताय, ही माझी गाडी आहे आणि स्वतःची गाडी असल्यासारखी तिला टेकून काय बसताय, चला बाजूला व्हा. तेव्हा इथे रागिनी म्हणते, ए बाई गप्प बस ग, गप्प बस ना, एवढी ओरडायची काय गरज आहे, जरा शांत राहा. तेव्हा ती बाई म्हणते, अच्छा म्हणजे स्वतः माझ्या गाडीला टेकून बसलाय, माझी गाडी आहे ती, तुम्हाला माहिती आहे का किती महाग गाडी आहे? तेव्हा रागिनी म्हणते, हो ग बाई हो ना, गप्प बस ना तू, तुझी गाडी काय मी घेऊन जाते काय, घे तुझी गाडी घे. तेव्हा ती बाई म्हणते, अच्छा खूपच हुशार आहात हो तुम्ही, म्हणजे एकतर तुम्ही माझी गाडी बघताय, तिला टेकून उभे आहात आणि उलट मलाच तुम्ही बोलताय. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अहो माफ करा माफ करा, मला नव्हतं माहिती ही तुमची गाडी आहे म्हणून. तेव्हा ती बाई म्हणते, तुम्हाला माहिती नाही आहे मग गाडीला हात लावून कसे काय उभे राहिलात, तुम्हाला माहिती आहे का किती महाग गाडी आहे ती, तुम्ही कधी बघणारसुद्धा नाही एवढी महाग गाडी आहे माझी, चला बाजूला वाहता. तेव्हा इथे आकाशला वाटत असतं की कोण आहे तिकडे, ही बाई एवढी उद्धटपणे कुणाजवळ बोलते. तेव्हा रागिनी म्हणते, माफ करा, खरंच माफ करा, चुकलं माझं, पण थोडे आता गप्प बसा, जास्त ओरडून बोलू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश त्या बाईला बघायला जाणार तेवढ्यातच ते वकील आलेले असतात. ते म्हणतात की एक्सक्यूज मी आकाश सर. तेव्हा आकाश म्हणतो की हां मी तुम्हाला इथे बोलावलं आहे. तेव्हा ते म्हणतात, मी इथे अधिकारी सरांच्या इथे कामाला आहे, अधिकारी वकिलांकडे मी काम करतो, पण तुम्ही मला इथे का बोलवलं, तुमचं माझ्याकडे काही काम होतं का? तेव्हा आकाश म्हणतो, हो माझं तुमच्याकडे काम होतं, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. तेव्हा इथे वकील म्हणत असतात, पण सर तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे, बोला ना. तेव्हा आकाश म्हणत असतो की मला तुमच्याजवळ एका महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलायचं आहे. तेव्हा इथे रागिनी त्यांचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे करतच असते. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की हे बघा, तुम्ही जे आता डिवोर्सचे पेपर तयार केलेत ना,
जे डिवोर्सचे पेपर मला भूमीने दिलेले आहेत. डॉक्टर संकर्षण अधिकारी आणि भूमी यांनी जे डिवोर्सचे पेपर तयार केलेत ते कधी तयार केलेत याची मला माहिती हवी. ती मला तारीख हवी. तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे देवा, हा तर आता सगळ्याच गोष्टी शोधून काढतोय. त्याला आता ही सुद्धा गोष्ट कळली ना की मग त्याला सोपं होऊन जाईल पुरावे लवकरात लवकर जमा करणं. तेव्हा इथे वकील म्हणत असतात की हे बघा, मी तुम्हाला तारीख कशी काय सांगू, ती मी सांगू शकत नाही आहे. आणि तुम्हाला माझं नाव, नंबर हे सगळं कुठे मिळालं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अहो सोपं आहे, तुम्ही हे जे डिवोर्सचे पेपर तयार केलेत ना त्याच्यावरती तुमचं नाव, त्याचबरोबर मोबाईल नंबर, ॲड्रेस सगळं काही आहे. त्याच्यावरूनच मी तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, चला बरं आता थोडाही वेळ घालवू नका, तुम्ही मला लवकरात लवकर सांगा हे पेपर तुम्ही कधी तयार केलेत. तेव्हा ते वकील म्हणतात, हे सांगणं माझ्या एथिक्समध्ये बसत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, हां मला माहिती आहे तुमच्या एथिक्समध्ये बसत नाही, पण मी कोण आहे, मी काय करू शकतो हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला बरोबर सगळं सांगावं लागेल. आणि तुम्ही नाही सांगितलं तर डिवोर्स पेपर ज्याने तयार केलेत त्या वेंडरला मी विचारू शकतो ना, तो मला सगळं काही सांगेल. पण त्याच्यामध्ये मला माझा वेळ आणि एनर्जी दोघेही वाया घालवायचे नाही आहेत. म्हणून तुम्हीच मला लवकर सांगून टाका ना किती तारखेला तुम्ही डिवोर्स पेपर हे तयार केले होते म्हणून. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की 28 जूनला मी डिवोर्स पेपर तयार केले होते. तेव्हा आकाश म्हणतो, 28 जूनला तर मी हॉस्पिटलमध्ये होतो. मग 4 दिवसामध्ये भूमी आणि संकर्षण भेटले, त्यांच्यात प्रेम झालं आणि मग त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. असं होऊच शकत नाही. भूमी कधीही 4 दिवसामध्ये मूव्ह ऑन होणारच नाही आहे. मी तिला बरोबर ओळखतो, असं इथे आकाश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी कामं करत असते. ती आता खिडकीचे पडदे लावायला आलेली असते, दाराचे पडदे लावायला आलेली असते. तेव्हा इथे आलेला असतो अभिजित. तो बघतो भूमीला आणि गाडीच्या आड लपून बसतो. तेव्हा भूमीचं लक्ष जातं आणि भूमी म्हणत असते, गाडीजवळ कुणी आहे का, मला बघून लपल्यासारखं का वाटलं, कोण असेल तिथे. तेव्हा भूमी वाकून वाकून बघत असते, गाडीच्या आड कुणी लपून बसलं आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी फोन उचलायला जाते. तेवढ्यातच तिला फोन येतो आणि ती फोन उचलायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी फोनवरती बोलत असताना इथे आता अभिजित गाडीच्या आड उभा राहून तिची वाट बघत असतो. आणि तेवढ्यातच इथे अभिजित म्हणत असतो की माझी शिकार लवकरात लवकर आली पाहिजे. आणि तो तिथे वाट बघत असताना इथे वॉचमन येतात आणि आता अभिजितच्या खांद्यावरती हळूच हात ठेवतात. अभिजित खूपच जास्त घाबरतो. तेव्हा ते म्हणत असतात, काय रे हे, तू इथे काय करतोयस, काही चोरी वगैरे करायला आलास की काय, घरावरती लक्ष ठेवून आहेस म्हणजे घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न आहे की काय तुझा, कोण आहेस कोण तू, आणि इथे कशासाठी आलेस, चोरीच्या उद्देशानेच आलेस का. हे बघ, चल आताच्या आता इथून निघून जा, जा म्हणतो ना, आताच्या आता निघून जा इथून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित हा काहीच बोलायला तयार नसतो. वॉचमन त्याला तिथून जायला सांगत असतात, पण अभिजित मात्र तिथेच उभा असतो. त्याच्या इथे खिशामध्ये एक रामपुरी असतो, एक चाकू असतो धारदार. जेव्हा वॉचमन म्हणत असतात की इथून निघून जा निघून जा, तेव्हा त्याने आपल्या हातामध्ये चाकूसुद्धा काढलेला असतो. वॉचमन म्हणतात, हे बघा, मी अजिबात तुला इथे थांबू देणार नाही, निघून जा बोललो ना, आताच्या आता निघून जा. तर इथे भूमीसुद्धा आलेली असते. भूमी आजूबाजूला बघते तर तिला रिक्षामधून कुठेतरी बाहेर जायचं असतं. तेव्हा इथे भूमी रिक्षाला हात करते आणि रिक्षामध्ये बसून बाहेर जात असते. तेवढ्यातच इथे वॉचमन अभिजितला हाकलत असतो. तेव्हा अभिजित त्या वॉचमनला धक्का देतो आणि खाली पडतो आणि स्वतः मात्र त्या रिक्षाच्या मागे आता जीव तोड धावत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे रागिनीला फोन आलेला असतो. अभिजित भूमीच्या मागे धावत पळत गेलेला असतो आणि रागिनी फोनवरती बोलत असते. ती म्हणत असते की वरुण, अरे तू काय बोलतोस काय, म्हणजे आता तो संकर्षण त्या भूमीच्या प्रेमात पडलाय. तेव्हा वरुण म्हणतो, हो ना. तो म्हणतो, हे चुकीचं आहे की बरोबर. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, कितीही बरोबर नाही तर चुकीचं असू द्या, आपल्यासाठी ती गोष्ट बरोबरच असते. बरं झालं आता या भूमीमध्ये एवढं काय काय माहिती, तिला मधाचं बोट लागले, सगळे तिच्या नुसते प्रेमातच पडत असतात. पण काही हरकत नाही वरुण, तू एक काम कर, तू काय करायचं माहिती आहे का, त्या संकर्षणला अजून भूमीच्या जवळजवळ ढकलायचं. ते दोघेजणं आता असे काही प्रेमात पडले पाहिजे ना की त्या आकाशचे डोळेच उघडले पाहिजे. म्हणजे मला माहिती आहे भूमीकडून ती गोष्ट काही लवकर होणार नाही, पण प्रयत्न हे सुरूच ठेवायला हवेत. तेव्हा संकर्षण बरं झालं भूमीच्या प्रेमात पडला, असं रागिनीला वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये बघूया. इथे भूमी म्हणत असते की दादा जरा हळू चालवा. तेव्हा इथे अभिजित आता फास्टमध्येच रिक्षा चालवत असतो. तेव्हा भूमी म्हणते, दादा हो काय करताय तुम्ही, गाडी जरा हळू चालवा ना, रिक्षा तुमची हळू चालवा.
तेव्हा इथे अभिजित आता एका वेगळ्या रस्त्यावरूनच आपली गाडी घेतो. तेव्हा भूमी म्हणते, कोण आहात दादा, तुम्ही कोण आहात आणि कुठे घेऊन जाताय मला? थांबा, आत्ताच्या आता थांबा. तेव्हा इथे ती त्या माणसाला आरशामध्ये बघते तर त्याचे डोळे तिला ओळखीचे वाटतात. तिचे डोळे हे तर इथे अभिजितच्या डोळ्यांसारखेच असतात. तेव्हा भूमी त्याच्याकडे बघतच राहते. इथे आता अभिजित गाडी हळू चालवायला तयार नसतो. तेव्हा भूमी आकाशला फोन करते आणि म्हणते की आकाश, अरे मी रिक्षामध्ये आहे. मी कामानिमित्त बाहेर जात होते. रिक्षामध्ये एक माणूस आहे ड्रायव्हर, तो मला किडनॅप करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा भूमीच्या हातातून फोन खाली पडलेला असतो आणि ती आकाशजवळ बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण आकाशला भूमीचा अजिबातच आवाज आता जात नसतो आणि भूमीचा मोबाईल खाली पडलेला असतो.